नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, मी अगोदर सांगितलेले की जास्त मी मुद्दे जर मांडले तर तुमचा गोंधळ होऊ शकतो आहे. आता सध्या 2-3 जे विषय चालू आहेत त्या संदर्भातले एक मुद्दे आपण घेणार आहे. विशेष करून विटकर जे आहे, राकेश विटकर यांचं मी आणि TV10 हे यांनी भरपूर पुरावे सगळ्यांना दिले, सामान्य प्रशासनांना दिले. त्यातले विजय थोरात हे सगळी नावं लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांच्यावर जातं की ॲडिशनल कमिशनर जे आहेत, तर मागचे जे पहिले ॲडिशनल कमिशनर होते जे प्रदीप चंद्रन, त्यांनासुद्धा आपण दिलेलं आहे. आणि आत्ताचे त्यांच्यानंतर आले ज्या होत्या त्या पवनीत कौर मॅडम, आणि त्यानंतर म्हणजे 3 बदलले तर काय ॲडिशनल कमिशनर. तिसरे आता आले प्रजित नायर सर. ह्या तिघांनाही आपण पूर्ण माहिती दिलेली आहे आणि ते स्वतः कागदोपत्री दिलेली आहे. आणि त्याच्यावर आपण असे म्हणले की गोंधळ न होण्यासाठी लोकांच्या तक्रारी किती का असेना, पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या जर तक्रारी असतील तर त्याची तरी दखल महानगरपालिकेचे आत्ताचे आयुक्त नवल किशोर रामसाहेब घेणार आहेत का नाही, हा माझा नेहमी प्रश्न होता. नवल किशोर रामसाहेबांना मी भेटलेलो आहे ऑन कॅमेरा. मी त्यांना सांगितलं आहे की विटकरच्या विरुद्ध एवढे तक्रारी असून त्यांच्यावर कुणीच ॲक्शन का घेत नाही. तर त्यांनी मला तारीख दिली, ती दिवस दिली होती, पण त्यानंतर परत त्यांनी कधीही वेळ दिली नाही. मी म्हणजे माझी सगळ्यात चांगली गोष्ट मी असं मानतो की मी फॉलोअप सोडत नाही. तर फॉलोअप करून सुद्धा त्यांनी मला कधीही वेळ दिली नाही. आणि त्यामुळं मग त्यांनी एवढं मात्र केलं की लगेच मला कशी बंदी आणता येईल महानगरपालिकेत येण्यापासूनच, उत्तर द्यायलाच नको, मला बंदी आणायचं, आणि काही कारण त्यांनी दिलेलं नाही आहे. आणि ते बंदी आणण्याच्या दृष्टीनं विटकरांनीच लगेच पुढाकार घेऊन ते जे काय त्याला म्हणतात गोपनीय पत्र वगैरे वगैरे असो. तर आता मी मुद्द्यावर परत येतो की मला जर ते तथाकथित पत्रकार म्हणत असतील तर मग कमीत कमी तुम्ही लोकमत जे आहे त्यांचे पत्रकार तर तुम्ही मानता की नाही. लोकमत हे एक प्रतिष्ठित जे काय न्यूजपेपर आहे, तर त्यांचं 26 एप्रिलला, तर आज आहे 28 एप्रिल, म्हणजे 2 दिवसापूर्वी त्यांची बातमी आलेली आहे. तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसतच आहे, मी तुम्हाला वाचूनही दाखवतो. ती गंभीर तक्रारी असूनही वरिष्ठ लिपिकावर मेहरबानी का. वरिष्ठ लिपिक म्हणजे इथे राकेश विटकर, जे त्यांनी इथे दिलेलं आहे. तुम्ही जर इकडे बघितलं तर तुम्हाला इथे दिसेल बघा की महापालिकेतील वरिष्ठ लिपिक राकेश यल्लप्पा विटकर यांच्याविरुद्ध गंभीर तक्रारी असतानाही प्रशासक काळात अतिरिक्त आयुक्तांनी त्यांना झोपडपट्टी पुनर्वसन हे त्याच्या मागची, म्हणजे आता जे सुरक्षा विभागाचे म्हणजे सुरक्षा अधिकारी म्हणून झालेले आहेत त्याच्या अगोदरची ही पदोन्नती आहे. तर ते पुनर्वसन विभागाचे उपअधीक्षक म्हणून पदोन्नती दिली. नंतर महापालिकेचे प्रभारी सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे. आता समोर आला आहे म्हणजे हे ना आत्ता कळालेलं आहे. पण तरी तुमचं म्हणणं काय आहे, आम्हाला तुम्ही मानत नाही पत्रकार, पण लोकमतला तरी मानता. तर लोकमतनं सुरुवात केली, याबद्दल आपण लोकमतचं अभिनंदनसुद्धा केलेलं आहे. पण मुद्दा हाच आहे की बाकीचे पत्रकार मग त्यांना ही बातमी मिळाली नाही का, किंवा लोकमत एवढं चांगलं आहे की त्यांच्याकडे ती बातमी पोचली आणि त्यांची बातमी येऊनसुद्धा आत्ता कुठलाही पत्रकार दुसरा कुठला त्यावर बोलत नाही. याचा अर्थ मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की भ्रष्टाचार कुठपर्यंत पोचलेला आहे. आणि अर्थात पुढं मागं त्यांना नाईलाजाने घ्यावं लागणार. पण आत्ता जे हातात आहे त्याबद्दल आपण बोलूया. ते म्हणजे लोकमत यांची 26 तारखेची ही समोर दिसते ती बातमी. त्यात आणखीन तुम्ही जर इकडे अगदी क्लोजअप गेलात तर त्यांनी स्पष्ट आरोप केलेला आहे, अधिकारी बोलेनात. अधिकारी बोलतच नाहीत. माझाही तो अनुभव होता आणि ते बोलत नाहीत म्हणून तर मी बॉडी कॅमेरा लावून जायला सुरुवात केली. आणि बॉडी कॅमेऱ्यावर ते बोलत नाहीत हे सर मला सांगायची गरज नाही, ते बॉडी कॅमेरावर येणारच आहे. आणि असे बरेच अधिकारी बोलत नाहीत. जसं प्रजित नायर नवीन आल्या पहिल्यांदा त्यांनी म्हणजे अगदी कोर्टाचा अपमान आहे खरं हा, कारण का कोर्टानं परवानगी दिलेली आहे की कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याचं तुम्ही व्हिडिओ शूटिंग घेऊ शकता. त्याच्यावेळी ते व्हिडिओ शूटिंग अडवणं हा कोर्टाचा अवमान आहे, मी मागेही सांगितलेलं आहे. तर त्यांनी पहिल्यांदा माझ्या बाबतीत तरी आल्या पहिल्यांदा काय केलं की पुढच्या वेळी तो कॅमेरा चालू तर सोडून द्या, आणायचाच नाही. पुढच्या वेळी पण मी गेलो. माझं म्हणणं काय आहे की मला तिकडचं काय
शूटिंग घेण्यात काय असं इंटरेस्ट फारसा नाही आहे. कारण का आता मी जे सांगतोय ते त्यांना पुराव्यानिशी सांगतोय. त्यांना ते सगळे विटकरांची कागदपत्र दिलेली आहेत, त्याच्यावर त्यांचं अजून काही उत्तर नाही, पण त्यांना पण थोडा वेळ देऊया. पण यांचं काय, इथं उपायुक्त विजयकुमार थोरात, पदोन्नती समितीचे सदस्य तथा उपायुक्त सोमनाथ बनकर जे त्यावेळी सुरक्षा विभागाचे प्रमुख होते आणि आता आशा राऊत त्यांच्या जागी आहेत, आणि आयुक्त नवल किशोर राम हे जे 3 लोक आहेत हे याच्यावर उत्तर का देत नाहीत. मी तर म्हणतो याच्यावर पवनीत कौर मॅडम का बोलत नाहीत. आत्ताचे नवीन ते पवनीत कौरकडं ते खातं काढून घेऊन, म्हणजे सामान्य प्रशासनाचं खातं काढून आता प्रजित नायर यांना दिलेलं आहेत, ते का बोलत नाहीत. आणि बाकीचे सगळी कामं पटापट करतात, पण एवढं मात्र काम करायला त्यांना म्हणजे का वेळ लागतो आहे हा मुद्दा आहे. तर आता हे तुमचे मी असे काय म्हणेन की लोकमत, लोकांचं मत असलेले लोकमत हे जे न्यूजपेपर आहे त्यांचा आता हा अनुभव आहे जो इथं तुम्हाला दिसतो आहे. इथं त्यांनी शेवटी लिहिले, मात्र कोणीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तर मित्रांनो, आता याच्यावर ह्या तिघांनी आता उत्तर द्यावं की आता तर अगदी डबल सिद्ध झालेले आहेत की तुम्ही ज्या पत्रकारितेला मानता त्यांनीच आता तुमच्यावर हे आरोप लावलेले आहेत की तुम्ही उत्तरच देत नाहीत. तर मग मात्र नागरिकांनी याची दखल घ्यायला पाहिजे की नको. आणि अजूनही तो विटकर सगळ्या चुका करत फिरतो आहे. ते मी जसं म्हणलं आहे की तो फक्त ते पदोन्नती एवढ्यासाठी घेतो आहे की तो यांची सुरक्षा करणार, तो मग चुकीच्या मार्गाने जातो आहे. जसं दुसऱ्यांच्या नावानं म्हणजे आपल्या म्हणजे दुसऱ्यांवर जो आरोप झालेला आहे तो यांनी FIRमध्ये आपल्या नावानं तो टाकलेला आहे, जो पटेकर मॅडमवर आलेला आहे. ते सुद्धा विटकर स्वतःवर खंडणीचा गुन्हा असताना, खंडणीचा गुन्हा म्हणजे हा ब्लॅकमेलच्या ह्याच्यामधलाच येतो, आणि ते कुणावर, सोमनाथ बनकरांच्यावर, सोमनाथ म्हणजे बनकरांच्या बाबतीत त्यांनी केला. सोमनाथ बनकरांनी त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केलेला आहे. तर मित्रांनो, मला तेच म्हणायचं आहे की काय चाललं हे, आणि तुम्ही नागरिकांची किती चेष्टा करणार आहे. आम्ही म्हणतो आहे की एवढा वर द्यायची गरजच नाही आहे. म्हणजे राज्यात काय चाललं आहे, देशात काय चाललं आहे पेक्षा फक्त महानगरपालिकेमध्ये जे चाललं आहे ना ते सगळीकडे चालू आहे असं दिसतं आहे. याचं तरी उत्तर द्या संबंधित अधिकाऱ्यांनी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुक्तांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे. कारण का मी त्यांना 10 वेळा म्हणलेलं आहे की यू आर आवर लास्ट होप, तुम्ही आमचे शेवटचे आशेचं किरण आहात. आता मी म्हणतो आहे की हे ते म्हणजे मला तर टाळतायत, मला काही उत्तर देत नाहीत, मला आश्वासनं दिली ती पाळली नाहीत त्यांनी. आता मी काय म्हणणार सांगा बरं. म्हणजे माझा हा होपसुद्धा आता माझ्यासाठी होपलेस व्हायला लागलेला आहे. माझ्या स्वतःवरचा सुद्धा म्हणजे म्हणतात ना की सगळे आशेचे किरण विझलेले आहेत. महापौर ह्या बातमी वाचत नाहीत का. मग त्यांनी नागरिकांतर्फे निवडून आलेले ते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारायला पाहिजे का नको. त्यांनी नाही विचारला तर विरोधी जे काय पक्षनेते आहेत, जे निलेश निकम साहेब आहेत, त्यांनी विचारायला नको का. निलेश निकम साहेबांना मी ह्यांचं पत्र दिलेलं आहे, सगळं पुराव्यानिशी त्यांच्याशी बोललेलो आहे, त्यांच्याकडं त्यांच्या केबिनमध्ये बसून चहा पिऊन आलेलो आहे. पण आम्हाला काय काम होण्याशी मतलब आहे, अजूनही काम झालेलं नाही. आणि एवढं सगळं आता म्हणजे लोकमत म्हणलं ना की हे का चांगलं झाले आहे की हे म्हणत होते की तुम्ही लोक बोलताय, तुम्ही खोटी तक्रार करताय. आता लोकमत खोटी तक्रार करतोय का. आता लोकमत हे जे प्रतिनिधी आहेत संजय चिंचोळे यांना तुम्ही महानगरपालिकेत येण्यापासून बंदी घालणार आहात का, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणं खूप गरजेचं आहे. तर हा माझा पहिला मुद्दा आहे की लोकमतसारख्या प्रतिष्ठित पेपरमध्ये आता ही बातमी आलेली आहे, या बातमीकडे तुम्ही लक्ष देणार आहेत का नाही. इथं सगळं त्यांनी 3 मुद्दे वगैरे मानलं आहे. प्रकरण विभागीय आयुक्तांच्या कोर्टात धूळ घात पडलेला आहे असा आरोप केलेला आहे लोकमत यांनी. आता संबंधित अधिकाऱ्यांनी पुढे येऊन याचं निरसन करायला हवं. मित्रांनो, सगळ्यात ह्यात महत्त्वाचं असं आहे की नागरिक हो, तुम्ही खूप शांत बसलेला आहे. आता एक पत्रकार जागा झाला आहे, तसेच असे नागरिक जर जागे झाले तर आपण सगळ्या पत्रकारांना सुद्धा जागे करू, आणि मग हे आपल्याला मगच आपला भ्रष्टाचार कमीत कमी पुणे महानगरपालिकेतला कमी होणार आहे. नाहीतर हे असंच चालत राहणार आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10.